दापोलीकर, तुम्ही आता बोटीमध्ये स्टे करू शकता. कसा कुठे, चला दाखवते. तर आज मी आलेले आहे सुप्रिया बोट दाभोळ येथे. तुम्हाला असा विचार करून असं वाटलं असेल की आपण अशा बोटीमध्ये स्टे करू शकतो. येस, तुम्ही बरोबर ऐकलंय. आता इथे तुम्हाला डिलक्स रूम, सुपर डिलक्स रूम, सूट्स रूम या सगळ्या अवेलेबल आहेत. तत्पूर्वी ही बोट बघून घ्या आणि इथे आल्यानंतर आपल्याला समुद्रामध्ये मस्तपैकी आजूबाजूचा अनुभव घेता येतो आणि त्यासोबत अगदी भारी असा स्टे करता येतो. सो चला बघूया. कोकणात फिरायला येत आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेला असं असतं की आपण कुठेतरी रिसॉर्टला फिरायला जावं, कुठल्या तरी फार्म हाऊसला फिरायला जावं, पण बोटीमध्ये स्टे काहीतरी वेगळं आणि युनिक आहे ना. हे सगळ्यात प्रथमतः सुरू झाले आपल्या दापोली दाभोळमध्ये, सुप्रिया बोटमध्ये. युनिक आहे म्हणून शेअर करते. सो इथे आल्यानंतर या फेरी बोटची सफारी तुम्हाला करावी लागणारच. कसं आहे बघायचंच आहे. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर दोन्ही इथे आहेत विथ बाल्कनी. सो चला बघूया. इथून आपली बोट चालू होते म्हणजे तुम्ही पूर्णतः अगदी स्टे विथ तुम्ही गाडी चालवत जसं म्हणतो ना त्याच टाईपमध्ये बोट चालवत हा प्रवास होतो. म्हणजे समुद्राची फेरी सुद्धा होते आणि सोबत तुम्ही हा आनंद घेऊ शकता. सो चला. तर या हाऊस बोटमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणत्या रूम्स मिळतील, इथे काय मेनू असतील हे पाहायचे तर आपल्याला इथेच पूर्ण दिलेलं आहे. डिलक्स रूम, सूट्स रूम. डिलक्स रूम आहे 6000 रुपीजमध्ये, नाईट पर कपल. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, हाय टी, लंच, डिनर हे सगळं आहे. ₹2000 मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पर्सन जर असेल तर 2000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचे आहेत. सेम सूट रूम सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये 8000 रुपयामध्ये आहे. सोबत चेक इन टाइम दिलेला आहे तुम्हाला 11:45 AM सकाळी आणि चेकआउट 10 AM. सो हे तुम्हाला इथे राहण्याची व्यवस्था आहे. आता मेनू काय मिळतील, मेनूमध्ये तुम्हाला चिकन थाळी आहे, व्हेज थाळी आहे. त्यासोबत सगळ्यात भारी कोकणात आल्यानंतर आपल्याला फिश थाळी म्हणजे फिशची क्रेविंग येते. सो फिश थाळी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. हे इकडे बघितलं. आता चला आपण रूम्स बघून घेऊया आणि आतून ही बोट कशी आहे तेही पहा. सो वेलकम. काहीतरी युनिक आहे ना. रनिंग बोटमध्ये स्टे करणं हा काहीतरी वेगळा अनुभव आहे आणि हा अनुभव पर्यटकांनी घेतला पाहिजे. पर्सनली माझी इच्छा आहे म्हणून तुम्हाला इथली हाऊस बोट कशी आहे, स्टे कसं आहे सगळं दाखवते. सो आता तुम्हाला मी इथल्या डिलक्स रूम दाखवते. या आहे डिलक्स रूम. ही आहे डिलक्स रूम. म्हणजे इथे तुम्ही स्टे करताय, बाहेरून मस्तपैकी समुद्राचा आनंद घ्यायला मिळतोय. बघा ना किती भारी वाटतंय. म्हणजे अशा ठिकाणी आल्यानंतर असं समुद्र, त्याच्यानंतर असा स्टे, हे सगळं काहीतरी युनिक आहे ना दापोलीकर. मला तरी वाटतंय असा स्टे मी दापोलीमध्ये पहिल्यांदा बघितला. इतके सारे रिसॉर्ट बघितले पण हा स्टे काहीतरी वेगळा आहे आणि सो त्यामुळे तुम्ही नक्की बघा. ही आपण डिलक्स रूम बघतोय, याच्यामध्ये तुम्हाला फॅन सोबत AC या सगळ्या गोष्टी तर आहेच. म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडतो आपण स्टेला गेल्यानंतर त्याच्यामध्ये ॲम्युनिटीज काय असतात. तर ॲम्युनिटीज मध्ये तुम्हाला सगळ्या ॲम्युनिटीज दाखवल्या विथ तुम्हाला वॉशरूम दाखवते. सो हे आहे वॉशरूम. म्हणजे तुम्हाला सगळं काही एकाच ठिकाणी मिळतंय. भारी आहे ना. आता ही आपण डिलक्स रूम बघितले. अशाच इथे 5 ते 6 डिलक्स रूम आहेत. त्याचबरोबर वरती सूट्स रूम आहेत, त्या तर इतक्या सुंदर आहेत. सो चला बघूया. सुंदर सूट्स रूम, खूप भारी, खूप युनिक. आणि तुम्हाला अजून एक यातली युनिक गोष्ट सांगायची ती म्हणजे इथली बाल्कनी. चला दाखवते. बाल्कनी पाहायची आहे ना. चला. खूप सुंदर अशी बाल्कनी आहे. म्हणजे तुम्ही सूट रूम बुक करताय तर तुम्ही इथे बसून आपल्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत मस्तपैकी एन्जॉयमेंट करू शकता. तुमच्या मेमरीज सेव्ह करू शकता. कारण वातावरणच असं आहे आणि त्यात अशी ही बाल्कनी. इतकं भारी वाटतंय ना. नक्कीच भारी वाटणार तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, तत्पूर्वी तुम्ही या सूट्स रूम बघून घ्या.
सगळ्यात मेन रनिंग बोटमध्ये तुम्ही जर स्टे करताय तर तुमच्या सेफ्टीची काळजी देखील घेतली जाते. बघू शकता प्रत्येक रूममध्ये हे सेफ्टी अवेलेबल आहे. जेणेकरून उद्या तुम्हाला असं वाटलं की चला आपल्याला काहीतरी बोट बुडतोय किंवा काहीतरी धक्कादायक असं वाटलं तर सेफ्टी घेतलेली आहे, म्हणजे ऑल प्रिकॉशन्स आहेत. सो हा पण एक प्लस पॉईंट आहे. आता रूम्स सगळ्या बघून झाला, इथलं मेन अट्रॅक्शन पाहायचंय, चला दाखवते. येस, हेच आहे इथलं मेन अट्रॅक्शन, जे तुम्हाला इथे ओपन स्पेस जो दिलेला आहे, इथे तुम्ही बसून तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत मस्तपैकी डिनर लंच करू शकता, मस्त कोकणातले सी फूड खाऊ शकता. ही जी पूर्ण जागा अवेलेबल आहे, इथे तुम्ही सकाळी एक्सरसाइज करू शकता, योगा करू शकता. म्हणजे ऑल इन वन आहे ना. म्हणजे कोकणात आल्यानंतर इतकं भारी स्टे, कुठेतरी वेगळं ऐकलं ना तुम्ही. जो हा युनिक स्टे तुम्हाला अनुभवायचा आहे तर तुम्हाला दापोलीतल्या सुप्रिया बोटचा हा स्टे एकत्रित नक्की घ्यावा लागेल. आणि ह्याच हे मी स्पेशली सांगते कारण कोकणामध्ये असं पहिल्यांदा आपल्या दापोलीमध्ये घडलं आहे, जे मला आवडलं, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलं. सो या रनिंग बोटमध्ये स्टे करण्याचा अनुभव नक्की घ्या. व्हिडिओ आवडतो जास्त असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. है